श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ खरंच खूप माहितीपूर्ण आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण रोज नित्यनेमाने स्वामींचं नाव घेत असतो, म्हणजे स्वामींचं नामस्मरण करत असतो. पण काही छोट्या सवयी अशा आहेत ज्या प्रत्येक वेळी स्वामी भक्तांनी आयुष्यात नक्की करायला हव्यात आणि त्यांनी या गोष्टीचं पालनसुद्धा करायला हवं. या 5 गोष्टी जर मनापासून केल्या तर मन शांत राहते, घरात सकारात्मकता येते आणि स्वामींची कृपा जाणू लागते. तर त्या कोणत्या आहेत त्या बघूया. सकाळी उठल्यावर देवाचे नक्की स्मरण करावे. उठल्यावर बऱ्याच जणांना सवय असते की सकाळी मोबाईल घेण्याची, तर ही गोष्ट नक्की टाळावी आणि स्वामींचे स्मरण करावे. सकाळी उठल्या उठल्या दोन्ही हात जोडून कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्य तू गोविंद, प्रभाते करदर्शनम या श्लोकाचे मंत्राचे पठण नक्की करावे. नक्कीच उच्चारण केल्याने दिवस आपला चांगला जातो आणि दिवसाची सुरुवात ही देवाच्या नामस्मरणाने होते. श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्र 11 वेळेस नक्की सकाळी उठल्यावर म्हणावा. यामुळे दिवस सकारात्मकतेने सुरू होतो आणि दिवस चांगलाही जातो. नामस्मरणाची सवय असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 5 मिनिटं जप नक्की करावा. जप करताना मन शांत ठेवावा आणि फक्त मनापासून स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा आणि संयम नक्की ठेवा. नामस्मरणामुळे भीती, तणाव कमी होतो असं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी नेहमी सांगतात, संयम आणि शांततेचा संदेश देत असतात आपल्याला. जास्त राग करू नका, दुसऱ्यांना दुखवू नका, वाईट विचार टाळा, शक्य असेल तेवढं चांगलं बोला. चांगले विचार मन शांत ठेवतं. त्याचबरोबर आपल्या आईवडिलांचा, गुरूंचा आदर नक्की करा. दररोज आईवडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या. मोठ्यांचा आधार नक्की करा. घरामध्ये कधीही अपशब्द बोलू नका. चांगल्या विचार आचरणात आणा. गुरुविषयी श्रद्धा ठेवा. गरजूंना मदत करा. स्वामी सांगतात की स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर एखाद्याला मदत करणे, भुकेलेला अन्न देणे, चांगले शब्द बोलणे आणि इतरांच्या अडचणीमध्ये त्यांना साथ देणे ही सुद्धा खरी भक्ती आहे. नामस्मरणाबरोबर ही सेवा, ही भक्ती नक्की तुम्ही आचरणामध्ये आणा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येतील. स्वामींची कृपा होईल. स्वामी नेहमी तुमच्या सोबत राहतील. अशा नकळत काही चुका आहेत, जे नकळत हातातून काही चुका घडतात आणि त्याचाच परिणाम आपल्या जीवनावर होत असतात. सकाळी सूर्याला नमस्कार करावा. तुळशीला पाणी नक्की घालावा. आपल्या अंगणामध्ये एकतरी तुळशीचं रोपटं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. राग आणि नकारात्मक विचार टाळा. दररोज नित्यनेमाने मेन उंबरठा जो आहे तो स्वच्छ करा. तरच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये टिकून राहते आणि आपली घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर निघून जाण्यास मदत होते. घरामध्ये पवित्रता राहते. घरामध्ये चांगले विचार जुळतात. त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रदान होण्यास मदत होते. अगदी अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, केल्या की मन शांत राहील आणि स्वामींची कृपा कायम तुमच्यावर राहील. दररोज नित्यनेमाने संध्याकाळच्या वेळेमध्ये दिवे लावणीच्या वेळेस तुळशीला दिवा नक्की लावावा. आपल्या मेन उंबरठ्याच्या तिथे कापूर नित्यनेमाने भीमसेनी कापूर जो आहे तो नक्की जाळावा. घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते. अगदी छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत, त्यातूनच आनंद आणि मन समाधान आणि मन शांतता राहते. पण ह्याच गोष्टी दररोज नित्यनेमाने करा. खरंच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मन शांत होईल. घरामध्ये स्वामींचा वास नक्कीच राहील. केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात, पण आधी ते केल्या पाहिजेत. अशक्य असं काहीच नाही. स्वामी आपल्यासोबत आहेत म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि दररोज नित्यनेमाने ह्या गोष्टी करायलाच हव्यात. तर ह्याच छोट्या सवयी रोज पाळल्या तर जीवनात सकारात्मक बदल जाणू शकतो. श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवा, कारण स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेत. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.